नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत, ते की 9th युनिट पीपल, एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट वरती. हे जे एमसीक्यूज आहेत ते एक्सपेक्टेड एमसीक्यूज आहेत, जे की तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि या एमसीक्यूज वरून जेव्हा आपण डिस्कस करू त्यावरून तुमचं कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होणार आहे. आणि आय एम शुअर, मी तुम्हाला गॅरंटी देतो की यानंतर तुमचा हा युनिट आहे तो खूप क्लिअर होणार आहे, कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक सिरियस अनाउन्समेंट सांगतोय की जे विद्यार्थी सिरियस प्रिपरेशन करत आहेत महाराष्ट्र सेट 2021 साठी, त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी जी आहे ते फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या प्रिपरेशन मध्ये खूप हेल्पफुल आहे, कारण यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट, जे की 2011 पासून 2020 पर्यंत जेवढे टेस्ट झालेत महाराष्ट्र सेट मध्ये त्याचं प्रिपरेशन आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. हे तुमचे टेस्ट असणार आहेत, ऑनलाईन टेस्ट असणार आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती, जेणेकरून तुमचा पेपर पॅटर्न जो आहे तो कव्हर होणार आहे. राईट. तर या व्यतिरिक्त तुम्हाला 40 टेस्ट सुद्धा मिळणार आहेत, जे की कम्प्लीट सिलेबस वरती असणार आहेत, जेणेकरून तुमचा जो पूर्ण युनिट आहे 10 युनिट जे आहे ते कव्हर होणार आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये फुल सिलेबस नोट्स सुद्धा देणार आहोत, जे की पीडीएफ नोट्स असणार आहेत, तेही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मध्ये. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची लँग्वेजची सुद्धा अडचण येणार नाही. आणि हे नोट्स आहेत हे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने बनवलेले आहेत तुमच्या स्टडीसाठी. तर या नोट्स नंतर तुम्हाला आम्ही फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, जे की तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कन्व्हिनियंट टाइम नुसार तुम्ही कधीही तुमच्या घरी असो किंवा ट्रॅव्हलिंग असो करत असाल तर तिथेही तुम्ही पाहू शकता. तर हा जो फुल सिलेबस कोर्स आहे हा खूप हेल्पफुल आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे की सिरियस प्रिपरेशन करत आहेत. राईट. तर हा फुल सिलेबस कोर्स जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल किंवा जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जे की प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा जॉईन करू शकता. राईट. तर खूप रिलेव्हंट आणि हेल्पफुल आहे हा फुल सिलेबस कोर्स. मी तर नक्की सांगतो की जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. जर तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर मी तुम्हाला श्युरिटी देतो की या सिलेबस कोर्स वरून तुमची स्टडी तर स्ट्रॉंग होईलच, परंतु तुमची एक्झामिनेशन सुद्धा क्लिअर होणार आहे. ओके ओके. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डॅम्स इज नॉट ऑन नर्मदा रिव्हर. म्हणजे नर्मदा रिव्हर वरती काही डॅम्स आहेत, तर खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला डॅम हा नर्मदा रिव्हर वरती स्थितीत नाहीये. राईट. ए, इंदिरा सागर प्रोजेक्ट. बी, महेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट. सी, जोबॅट प्रोजेक्ट. की डी, कोयना पॉवर प्रोजेक्ट. राईट. तर यामध्ये जे फर्स्ट ऑप्शन आहे इंदिरा सागर प्रोजेक्ट हा नर्मदा रिव्हर वरतीच आहे स्थितीत. सेकंड, महेश्वर हायडल सुद्धा आणि कोबॅट प्रोजेक्ट सुद्धा नर्मदा रिव्हर वरती स्थितीत आहे. परंतु जो कोयना पॉवर प्रोजेक्ट जो आहे हा नर्मदा रिव्हर वरती स्थितीत नाहीये. तर हा कुठल्या रिव्हर वरती स्थितीत आहे? कोयना रिव्हर. ओके. तर वन बाय वन बघूया आपण हे प्रोजेक्ट काय म्हणतात. इंदिरा सागर प्रोजेक्ट हा इंदिरा सागर डॅम आहे, जो की मल्टीपर्पज डॅम प्रोजेक्ट आहे, जे की मध्य प्रदेश स्टेट मध्ये आढळतो, तेही नर्मदा रिव्हर वरती. ओके. हा जो टाउन आहे नर्मदा नगर तिथे स्थितीत आहे, पुनासा, खांडवा डिस्ट्रिक्ट, मध्य प्रदेश, इंडियामध्ये. त्यानंतर आहे महेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट. जसं की इथं दिलेला आहे, हा नर्मदा रिव्हर वरती सर्वात शेवटचा प्रोजेक्ट आहे. दिस इज द लास्ट प्रोजेक्ट अक्रॉस रिव्हर नर्मदा टू बी कन्स्ट्रक्टेड विथ द बाउंड्री ऑफ एमपी स्टेट. म्हणजे मध्य प्रदेश स्टेटच्या बाउंड्री वरती हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि हा नर्मदा रिव्हरचा सर्वात शेवटचा प्रोजेक्ट आहे. दिस प्रोजेक्ट साइट इज सिच्युएटेड नियर मांदलेश्वर ऑफ खारगाव डिस्ट्रिक्ट. मध्य प्रदेश स्टेट मध्ये खारगाव डिस्ट्रिक्ट मध्ये जे मांदलेश्वर विलेज आहे तिथे हा प्रोजेक्ट अस्तित्वात आहे. त्यानंतर आहे जोबॅट प्रोजेक्ट. शाहिद चंदर शेखर आझाद सागर. जोबॅट प्रोजेक्ट हा मध्य प्रदेश मध्ये स्थितीत आहे. इज अन इरिगेशन प्रोजेक्ट. हा इरिगेशन प्रोजेक्ट आहे असं म्हटले गेलेलं आहे. त्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे जोबॅट प्रोजेक्ट हा नर्मदा रिव्हर वरती आहे, जो की विलेज वास्काल मध्ये आहे. आणि कुक्षी टाउन म्हणजे 24 किलोमीटर पासून कुक्षी टाउनच्या वास्काल विलेज आहे तिथे हे प्रोजेक्ट आढळतो. त्यानंतर आहे कोयना पॉवर प्रोजेक्ट.
लक्षात ठेवा, यापैकी एक कुठला एखादा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो किंवा या चारीवरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो एक्झामिनेशन मध्ये. तर प्रत्येक प्रोजेक्ट हा इम्पॉर्टंट आहे. ओके, तर कोयना पॉवर प्रोजेक्ट याला कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट सुद्धा म्हटलं जातं. हा लार्जेस्ट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे इंडियामध्ये आणि हा खूप कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे, जो की 4 डॅम्स इन्क्लुडिंग लार्जेस्ट डॅम ऑन कोयना रिव्हर महाराष्ट्र. 4 डॅम पैकी जो सर्वात मोठा कोयना रिव्हरचा डॅम आहे महाराष्ट्रामध्ये, त्यावरती हा स्थितीत आहे प्रोजेक्ट. राईट, हा कोयना रिव्हर वरती आहे, त्यामुळे ह्याला कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. हा सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये आढळतो. राईट, द कोयना डॅम सिच्युएटेड नियर कोयना नगर विलेज. कोयना डॅम जो आहे हा कोयना नगर विलेज मध्ये आढळतो, जे की महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. टाइड्स इन द ओशन आर कॉज्ड बाय. टाइड्स म्हणजे काय, आपण बहुतांश वेळा ऐकलं असेल की समुद्रावरती जे हाय टाइड्स लो टाइड्स असे असतात ओशन मध्ये, तर ते कशामुळे येत असतात. ए, ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून ऑन द अर्थ सरफेस इन्क्लुडिंग सी वॉटर. म्हणजे जो चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्यामुळे त्यामुळे येत असतात टाइड्स. त्यानंतर बी, ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ सन ऑन द अर्थ सरफेस ओनली अँड नॉट ऑन द सी वॉटर. किंवा ग्रॅव्हिटेशनल जे सूर्याचं असतं फोर्स तो पृथ्वीवरती पडत असेल त्यामुळे होत असतं टाइड्स. किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून अँड सन ऑन द अर्थ सरफेस इन्क्लुडिंग द सी वॉटर. किंवा सन आणि मून, चंद्र आणि सूर्य दोन्हीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो की पृथ्वीवरती पडतो, त्या सोबत सी वॉटर म्हणजे समुद्री पाणीवरती सुद्धा त्यांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पडतो, त्यामुळे हे टाइड्स येतात. की डी, नन ऑफ दिस. तर याचं राईट आन्सर आहे सी, म्हणजे सूर्य आणि चंद्र या दोन्हीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा पृथ्वी तलावरती किंवा अर्थ सरफेस वरती पडतो, त्यासोबत सी वॉटर वरती सुद्धा पडत असतो, तर त्यामुळे हे टाइड्स येत असतात. राईट, तर आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघूया हे टाइड्स कसे असतात. हा, तर ऑप्शन मध्ये आपण पाहिलं की सूर्य, जे सन अँड मून यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जेव्हा अर्थ सरफेस वरती या दोघांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो किंवा समुद्रावरती या दोघांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो, तर त्यावेळेस हाय टाइड्स किंवा टाइड्स येत असतात कुठल्याही प्रकारचे. तर आपण यामध्ये बघूया की जेव्हा सूर्य आणि चंद्र एक रेषेत येतात त्यावेळेस त्यांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो खूप अति प्रमाणात असतो, त्यामुळे जे आहेत हाय टाइड्स येत असतात. ओके, आणि जेव्हा हे मून गोल फिरून जेव्हा इथे येईल, समजा इथे येईल मून, तर काय होईल, सूर्य आणि चंद्र या दोघांच्या मध्ये काय होईल, 90 डिग्रीचा एक अँगल तयार होईल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो थोडा कमी होईल, त्यामुळे लो टाइड्स येतात. राईट, म्हणजे जेव्हा एक रेषेत येतील मून आणि सन त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो अति प्रमाणात असतो, त्यामुळे हाय टाइड्स येत असतात. आणि जेव्हा चंद्र हा गोल फिरून दुसऱ्या दिशेला जाईल, जेव्हा 90 डिग्री अँगल होईल, त्यावेळेस जे आहे लो टाइड्स होत असतात. तर सेम जसं चंद्र इथून फिरून परत इथे या ठिकाणी येईल, त्यावेळेस सुद्धा एक रेषेत आल्यामुळे त्यांचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो जास्ती असतो, त्यामुळे हाय टाइड्स येत असतात. आणि परत जेव्हा इथे येईल ते 90 डिग्री अँगलमुळे लो टाइड्स येतात. राईट, आय होप दिस कन्सेप्ट इज व्हेरी इझी, इट इज क्लिअर्ड अबाउट कन्सेप्ट. आणि जर काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आय विल answer your question in next lecture. Okay, next question. Consider the following statements. हे स्टेटमेंट्स आपल्याला बघायचे काय आहेत. ओझोन इज फाउंड मोस्टली इन स्ट्रॅटोस्फेअर. म्हणजे इथे असं म्हटलं आहे की ओझोन जो लेअर असतो तो स्ट्रॅटोस्फेअर मध्ये असतो. त्यानंतर सेकंड आहे ओझोन लेअर लाईज 55 to 75 किलोमीटर अबोव्ह द सरफेस ऑफ द अर्थ. सरफेस, अर्थचा जो सरफेस आहे तिथून 55 to 75 किलोमीटर पर्यंत ओझोन लेअर आढळतो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर थर्ड आहे ओझोन ऍब्झॉर्ब्स अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स फ्रॉम द सन. म्हणजे सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स येत असतात जे की खूप घातक असतात आपल्यासाठी, ते ऑब्झर्व करत असतो ओझोन लेअर. किंवा चौथा असा आहे की ओझोन लेअर हॅज नो सिग्निफिकन्स फॉर लाईफ ऑन द अर्थ. किंवा त्याचा काहीही एक फायदा नाहीये अर्थ सरफेस वरच्या लाईफ वरती, असं इथे म्हटलेलं आहे. तर या चारीपैकी कुठला किंवा कुठले सेंटेन्सेस राईट आहेत. राईट, तर फर्स्ट सेंटेन्स जो आहे तो राईट आहे, जो की स्ट्रॅटोस्फेअर मध्ये आढळतो ओझोन लेअर. आणि ओझोन लेअर 55 to 75 मध्ये आढळत नाही, ओझोन ऍब्झॉर्ब करत असतं. राईट, हा सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. थर्ड वाला राईट आहे. आणि ओझोन लेअर हॅज नो सिग्निफिकन्स ऑफ ऑन अर्थ लाईफ, इट इज ऑल्सो रॉंग. कारण अर्थ सरफेसवरच्या जे लाईफ्स आहेत त्यांना अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स पासून धोका असतो आणि ओझोन लेअर ते ऍब्झॉर्ब करत असतं, म्हणून ओझोनचा सिग्निफिकन्स आहे लाईफ वरती. त्यामुळे हे सेंटेन्स
रॉंग आहे. राईट. तर याचा राईट आन्सर काय आहे? 1 and 3. तर आता आपण बघूया ओझोन लेअरचं थोडं एक्सप्लेनेशन मध्ये. हे आहेत स्पेअर्स ज्यांची लेअर दिलेली आहेत. राईट. अर्थ सरफेस पासून 50 किलोमीटर पर्यंत ओझोन लेअर आढळतो, परंतु ऑप्शन मध्ये 55 च्या वर होतं, त्यामुळे रॉंग होतं. राईट. तर ओझोन लेअर हे ट्रोपोस्फेअर आणि स्ट्रॅटोस्फेअर या दोन्हीच्या मध्ये आढळत असतो. राईट. आणि हेच ओझोन लेअर जे आहे ते सूर्यापासून आलेले अल्ट्रा व्हायोलेट रेज आहेत, जे की ह्युमन साठी खूप घातक असतात, त्यांना ऍब्झॉर्ब करत असतात, म्हणून हे ह्युमन लाईफ साठी खूप सिग्निफिकंट असतात. राईट. दिस इज ऑल अबाउट दी ओझोन लेअर. आय होप यू हॅव क्लिअर द कन्सेप्ट. आणि जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर मिळवून देईन. नेक्स्ट क्वेश्चन. द टर्म रेगर रेफर्स टू. रेगर कशाला म्हणतात? ए लॅटराइट सॉइल, बी कॉटन सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल, की सी रेड सॉइल, की डी डेल्टाइक ॲल्युव्हियल सॉइल. तर रेगर जे आहे हे ब्लॅक कॉटन सॉइलला म्हटलं जातं. ब्लॅक कॉटन सॉइल ही खूप सुपीक जमीन असते, जे की कल्टिवेशनसाठी किंवा कुठल्या पिकासाठी ही खूप फायदेदायक असते. बरोबर. तर केमिकली हे ब्लॅक सॉइल जे आहे रिच असते लाईम मध्ये, आयरन आणि मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम मध्ये. दे ऑल्सो कंटेन्स पोटॅश, बट दे लॅक इन फॉस्फरस, नायट्रोजन अँड ऑर्गॅनिक मॅटर. तर फॉस्फरस, नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक मॅटर यामध्ये हे ब्लॅक सॉइल मध्ये नसतं, परंतु ब्लॅक सॉइल मध्ये काय काय आढळतं? लाईम आढळतं, आयर्न आढळतं, मॅग्नेशिया आणि ॲल्युमिनियम. राईट. The black soil are derivatives of trap lava and are spread mostly across the interior Gujarat, Maharashtra, Karnataka, Madhya Pradesh on Deccan lava plate and Malwa plate, where there is both moderate rainfall and underlying basaltic rock. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश हे सर्व डेक्कन प्लेट जे आहे इथे ब्लॅक सॉइल आढळते. त्यानंतर मालवा प्लेट जे आहे तिथे सुद्धा हे ब्लॅक सॉइल आढळते. हे ब्लॅक सॉइल जिथे आहे किंवा हे जे डेक्कन एरिया आहे यामध्ये मॉडरेट रेनफॉल असतो. राईट. आणि या ठिकाणी बेसाल्टिक रॉक्स आढळत असतात. तर ब्लॅक सॉइल ही खूप चांगली असते कल्टिवेशनसाठी किंवा प्लांटिंगसाठी. त्यामध्ये लाईम असतं, आयर्न असतं, मॅग्नेशिया, ॲल्युमिनिया या सर्व गोष्टी, न्यूट्रियन्स आढळत असतात. बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. सॉरी. द फर्टिलिटी ऑफ द सॉइल कॅन बी इन्क्रीज्ड बाय ग्रोविंग. म्हणजे सॉइल मध्ये जी फर्टिलिटी असते, ज्याला मराठीमध्ये आपण सुपीकता असं म्हणतो, तर ती कशा प्रकारे इन्क्रीज केली जाऊ शकते किंवा कुठले पीक हे वाढवून आपण ती सुपीकता जी आहे ती वाढवू शकतो सॉइल मधली म्हणजे मातीमधली. ए सिरियल्स, बी फायबर क्रॉप्स, सी लेग्युम्स, की डी रूट क्रॉप्स. तर याचा राईट आन्सर आहे लेग्युम्स. म्हणजे जे शेंगा किंवा चवळी वगैरे असे जे जमिनीच्या आत पिकवले जातात, त्या सर्व गोष्टीमुळे काय होतं, सॉइल जे आहे, माती जी आहे, त्याची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता वाढत असते. ओके. तर या चित्राद्वारे आपण बघू शकतो की लेग्युम्स क्रॉप्स प्रोव्हाइड फीड अँड फूड. म्हणजे फूड पण प्रोव्हाइड करतात आणि फीड पण करत असतात. तर काय फीड करत असतं? तर जमिनीमध्ये जी सुपीकता वाढवत असतं ते फीड करत असतं. बरोबर. तर त्यानंतर इथे काय दिलेलं आहे की लेग्युम क्रॉप्स लोअर CO2 अँड N2O एमिशन. म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रस ऑक्साइड जे एमिशन्स असतात ते सुद्धा कमी करत असतं. बरोबर. तर लेग्युम क्रॉप्स इम्प्रूव्ह सॉइल फर्टिलिटी. राईट. आपण जसं की क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की फर्टिलिटी, सुपीकता जे वाढवतात जमिनीमध्ये, ते लेग्युम क्रॉप्स वाढवत असतात. तर लेग्युम क्रॉप्समुळे काय होतं, बेटर स्ट्रक्चर येत असतो मातीला आणि बायोलॉजिकल फिक्सेशन होत असतं जमिनीमध्ये. त्यामुळे जे लेग्युम क्रॉप्स असतात त्यामुळे जमिनीची किंवा मातीची सुपीकता जी आहे, फर्टिलिटी जी आहे ती वाढत असते. ओके. तर एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स कॅन इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. तर डोळे झाकून आपल्याला लेग्युम्सचा आन्सर सिलेक्ट करून टाकायचा आहे. ओके. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच ऑफ द फॉलोइंग सॉइल इज व्हेरी हार्ड टू कल्टिवेट. खाली दिलेल्यापैकी जे मातीचे प्रकार आहेत ना, त्यामध्ये कल्टिवेशन करण्यासाठी कुठला हार्ड आहे असं विचारलं गेलेलं आहे. ए ॲल्युव्हियल सॉइल, बी रेड सॉइल, सी ब्लॅक सॉइल, की डी सँडी सॉइल. तर याचा राईट आन्सर आहे सँडी सॉइल. तर मी पुढे एक्सप्लेनेशन मध्ये प्रत्येक या सॉइलचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सॉइल वरती जर क्वेश्चन येईल एक्झामिनेशन मध्ये तर त्यावेळी तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर सुरू करूया. तर बघूया आपण रेड सॉइल काय असतं. रेड सॉइल इज जनरली डिराइव्ड फ्रॉम व्हॉट? क्रिस्टलाइन रॉक्स. क्रिस्टलाइन रॉक्स जे असतात त्याच्यापासून रेड सॉइल बनत असते.
हे खूप पुअर ग्रोईंग सॉइल्स असतात, यांचं ग्रोथ मध्ये काही कामाचं नसतं, म्हणजे कल्टिवेशन साठी काही कामाचे नसतात, आणि लो असतात कशामध्ये, न्यूट्रिएंट्स मध्ये. यामध्ये कसल्याही प्रकारचे न्यूट्रिएंट्स तुम्हाला दिसणार नाही, ह्युमस सुद्धा दिसणार नाही, आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी कल्टिवेटेड बिकॉज इट्स लो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे ही जी रेड सॉइल आहे ना, यामध्ये वॉटर ऍब्झॉर्प्शन जे आहे ते खूप कमी प्रमाणात असतं, त्यामुळे कल्टिवेशन साठी ही खूप चांगली नसते. राईट. रेड सॉइल आर अन इम्पॉर्टंट रिसोर्स. एक इम्पॉर्टंट रिसोर्स म्हणून सुद्धा याला संबोधलं जातं रेड सॉइलला. जे आपले गहू, राईस जे असतात ते रेड सॉइल मध्येच पिकवले जातात. ओके. तर नेक्स्ट आहे सँडी सॉइल, जे की आपलं आन्सर होतं सँडी सॉइल, जे की हार्ड असतो खूप कल्टिवेशन साठी. तर सँडी सॉइल इट इज व्हेरी हार्ड टू कल्टिवेट. द सॉइल फील्स ग्रिटी बिटवीन युअर फिंगर्स. युअर सॉइल इज सँडी. ओके. जर एखादी सॉइल आपल्या हातामध्ये जर असे ढासळत असेल तर त्याला सँडी सॉइल आहे असं आपण समजून घ्यायचं. ओके. वेन रोल्ड इन हँड टू मेक सॉसेज शेप, इट क्रम्बल्स अँड फॉल्स अपार्ट अँड वोंट होल्ड इट्स शेप्स. म्हणजे समजा एका हातामध्ये आपण सँडी सॉइल घेतली आणि त्याला एका असं प्रेशरने दाबून ठेवलं आपण, तर ते सॉइल जे आहे ते परत आपल्या शेपमध्ये जी होती तीच येणार, तर ती असते सँडी सॉइल. ओके. तर वॉटर ड्रेन्स अवे क्विकली. ह्यामध्ये जर वॉटर तुम्ही टाकलं तर हे खूप लवकर ऍब्झॉर्ब होत नाही, ते निघून जाईल वॉटर. दो सँडी सॉइल कॅन डेव्हलप अ हार्ड पॅन दॅट इम्पेड्स ड्रेनेज. म्हणजे या सँडी सॉइल मुळे काय होतं की हार्ड पॅन सुद्धा तयार होऊ शकतो, ज्यामध्ये की ड्रेनेज खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. तर नेक्स्ट सॉइल आहे, सो नेक्स्ट वन इज alluvial soil. They are mostly flat and regular soil. फ्लॅट आणि रेग्युलर सॉइल असतात हे. आर बेस्ट सुटेड फॉर ऍग्रिकल्चर. शेतीसाठी जी ही सॉइल आहे खूप चांगली असते, कारण यामध्ये इरिगेशन किंवा रिस्पॉन्ड जे आहे ते वेल प्रमाणात असतं. कॅनल, वेल, ट्यूब वेल इरिगेशन हे जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये हे खूप सुटेबल असतं. राईट. यामध्ये काय काय असतं, राईस, वीट, शुगर केन, टोबॅको, कॉटन, ज्यूट, मेज, ऑइल सीड्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, कुठल्याही प्रकारचं जे क्रॉप्सचं जे ग्रोथ आहे हे या सॉइल मध्ये मोठ्या प्रमाणात होत असतं. कारण ही जी सॉइल आहे ॲल्युव्हियल सॉइल, यामध्ये न्यूट्रिएंट सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात असतात, जे की पिकांसाठी त्यांच्या ग्रोसाठी चांगले असतात. त्यानंतर आहे ब्लॅक सॉइल. ब्लॅक सॉइल आपण जसं की बघितलं मागील क्वेश्चन मध्ये, महाराष्ट्र, गुजरात किंवा जे डेक्कन प्लेट आहेत यामध्ये आढळत असते. तर ब्लॅक सॉइलच्या ठिकाणी हे मॉडरेट रेनफॉल होत असतं, आणि या सॉइल मध्ये लाईम वगैरे वगैरे आपण बघितलं काय काय असतं. त्यानंतर हे कॉटन साठी खूप सुटेबल असतात. यामध्ये आणखीन वीट, टोबॅको, ग्राउंड नट्स आणि चिलीज, ज्वार हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. तर ह्या सर्व प्रकारचे सॉइल आहेत, यावरती कुठल्याही सॉइल वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकते. आय होप तुमचा कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर झालेला आहे. वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन. इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज एस्टॅब्लिश्ड टू प्रमोट द सोलार एनर्जी. इट्स हेडक्वार्टर्स इज एस्टॅब्लिश्ड ॲट. म्हणजे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे, जे की सोलार एनर्जी प्रमोट करण्यासाठी एस्टॅब्लिश केलं होतं, त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? ए ग्वालपहारी, जे गुरगाव मध्ये आहे. बी बँगलुरू, सी दुबई, की डी नायरोबी. तर याचा राईट आन्सर आहे ए ग्वालपहारी, गुरगाव. म्हणजे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जेव्हा इस्टॅब्लिश केलं होतं, तर त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते ग्वालपहारी, गुरगाव मध्ये होतं. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. लँडस्लाइड्स हजार्ड्स आर कॉमन इन द हिली रिजन्स ड्यू टू. जे हिली रिजन्स असतात, जे की डोंगराळ प्रदेश असतात, त्यामध्ये लँडस्लाइड होत असतात. बरोबर. तर ते लँडस्लाइडचं जे कॉमन हजार्ड आहे ते कशामुळे होत असतं? ए लॉस ऑफ व्हेजिटेशन्स, म्हणजे वनस्पती नष्ट होणे. बी लॉस ऑफ सॉइल्स, म्हणजे माती नष्ट होणे. सी कटिंग ऑफ हिल स्लोप्स, म्हणजे डोंगराच्या उताराचे जे कटिंग करत असतात त्या रिझनमुळे होतं. की डी ऑल ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. म्हणजे ते वनस्पती नष्ट होणे असेल, माती नष्ट होणे असेल, किंवा कटिंग ऑफ हिल स्लोप्स असतील, या सर्व कारणामुळे जे लँडस्लाइड आहे ते हॅझार्डस कॉमन आहे हिली रिजन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. Biomedical waste of human and animal tissues, organs and infected body parts are to be disposed using. म्हणजे जे बायोमेडिकल वेस्ट असतं ह्युमनचं, ॲनिमल टिश्यूज किंवा ऑर्गन्स असतील, इन्फेक्टेड बॉडी पार्ट्स असतील, यांचा डिस्पोज म्हणजे यांची विल्हेवाट कुठल्या प्रकारे केली जाते? ए ऑटोक्लेविंग, बी मायक्रोवेव्ह, सी कंपोस्टिंग, की डी इन्सिनरेशन, म्हणजे जाळणे थोडक्यात. तर याचा राईट आन्सर आहे डी इन्सिनरेशन.
सो इन्सिनरेशन, व्हॉट इज इन्सिनरेशन? इन्सिनरेशन मध्ये काय असते, एक थर्मल प्रोसेस असते जे की मेडिकल वेस्टेज ट्रान्सफॉर्म करत असते एक इनऑर्गॅनिक मॅटर्स मध्ये इनकम्बस्टेबल मॅटर्स मध्ये. आणि त्याचा काय फायदा होत असतो, जे व्हॉल्यूम असतं वेस्टेजचं किंवा वेस्टेजचं प्रमाण म्हणू शकतो किंवा वेट वजन असेल ते रिड्यूस करत असतं, कमी करत असतं. आणि इन्सिनरेशनचं पर्पज हे असतं की ते जे मॅटर्स असतात, इनऑर्गॅनिक मॅटर्स असतील किंवा काही ऑर्गन्स असतील, टिश्यूज असतील, ॲनिमल बायोमेडिकल वेस्टेज असतील, त्यामध्ये जे पॅथोजन्स असतात किंवा व्हायरसेस असतात ते एलिमिनेट करत असतं. आणि तो जो वेस्टेज असतो त्याला ऍशेस मध्ये म्हणजे राखेमध्ये रूपांतरण करत असतं. नेक्स्ट क्वेश्चन. UN Conference on Environment and Development in 1992 was held at. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स जी झाली होती एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट वरती 1992 मध्ये, ते कुठे घेतली होती, म्हणजे कुठल्या सिटीमध्ये ती कॉन्फरन्स झाली होती? ए रिओ द जेनेरियो, बी स्टॉकहोम, सी पॅरिस की डी जॉन हॅन्सनबर्ग? तर याचा राईट आन्सर आहे ए रिओ द जेनेरियो. सो वी हॅव डन विथ टुडेज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आय होप तुम्हाला आजचे कन्सेप्ट कळाले असतील लेक्चर मधील. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवू शकता. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्या क्वेश्चनचं श्युअरली तुम्हाला आन्सर देईन. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.